हॅलो मित्रांनो, आज सोमवार आहे आणि सोमवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आनंद घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तळवली येथील वॉटरफॉलमध्ये। मित्रांनो, आता चिखली येथे आपण आलोय आणि चिखलीवरून आपण इथे लेफ्ट मारणार आहोत। मित्रांनो, पावसाचा सीझन आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे रस्त्याच्या दुतर्फाची झुडपं आणि गवत असतं आणि त्यामधून बाईक चालवण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच एक सुख देऊन जातो मित्रांनो। आणि हे फक्त आनंद आपल्याला कोकणातच मिळू शकतं। कोकणाचा निसर्ग हा असाच राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वेगळं सुख देणारी ही राईड आहे। जवळ पोहोचणार आहोत। त्याच्या अगोदर एक राईट टर्न येतो, वडद रोड येतो आणि त्या रोडला आपल्याला राईट मारायचा आहे। इथून आपण राईट घेणार आहोत वडद फाटा आणि परतुरी फाटा म्हणजे सवलत केला मित्रांनो, लोकेशनला आम्ही पोहोचलोय। मात्र पाऊस 3-4 दिवस कमी असल्यानंतर जे हे डॅमचं पाणी जे पडतंय थोडंसं पाण्यामध्ये कमी आहे, मात्र आनंद आम्ही नक्कीच घेणार आहोत। मित्रांनो, शेवटीला आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर आलेलो आहे। रईसला पाहू शकता तुम्ही, तो आता पोहण्यासाठी आतुरलेला आहे की कधी मी पाण्यामध्ये जंप घेतोय। हे आमचे सर्व सहकारी आहेत। वॉटरफॉलला आंघोळ करत असताना माझा सहकारी रईस माझ्यासोबत आहे। रईस, कसं वाटतंय? एकदम एन्जॉय करतोय। आता वॉटरफॉल बघायला धरण आहे, एकदम छोटासाच वॉटरफॉल आहे। ते आपण पहिल्यांदा आलोय आणि जास्त काय आम्हाला पोहता येत नाही, तर आम्ही खूप एन्जॉय करतोय। ते सगळे आमचे मित्र आहेत, म्हणून सगळे एन्जॉय करतोय। व्हेरी गुड। रईस पण फुल एन्जॉयमेंट करतोय। अंजलाने तर काय विचारूच नका, फुल एन्जॉय केलेला आहे। सगळे आहेत। अंजला हा नवमान आहे। प्रत्येकाने इथे यायचा नक्कीच विचार करा। एक चांगलं स्थळ आहे जे तुम्ही पोहण्यासाठी वॉटरफॉल म्हणून त्याला यूज करू शकता। थोडा पाऊस असला तर अजून मजा आली असती। असं ठिकाण आहे आणि पाणी पाहू शकता, आपल्या डोपरापर्यंतच पाणी आहे, म्हणजे आपण लहान मुलांना सुद्धा इथे पोहण्यासाठी आणू शकता। पावसाळ्याच्या सीझनमध्ये वॉटरफॉलला आंघोळीला आल्यानंतर काहीतरी गरमागरम खाण्याचा नक्कीच प्रत्येकाचा बेत असतो। आणि आता पाहतोय आपण स्वीट कॉर्न आलेला आहे। मका आणि त्याला मीठ, मसाला आणि लिंबू लावण्याचं काम माझा सहकारी करतोय। खरोखरच त्याचा आनंद वेगळाच काहीतरी सांगून जातो। त्याने खास मला हे बनवून दिलंय आणि त्याचा आनंद सर्वजण घेत आहेत। काय खात आहे अंजला? पापडी खातो। आणि पावसात आंघोळीला आल्यानंतर पापडी खायचा आनंद वेगळा असतो। काय काय आवडतं तुम्हाला पावसाळ्यात आंघोळीला आल्यानंतर खायला? लसूण फरसाण ओमकार कंपनीचं। अजून पापडी पण ओमकार कंपनीमध्ये, ओमकार कंपनीची पापडी। अजून काय आवडतं तुम्हाला? मक्के खायला आवडतं, गरम गरम मका आवडतो, चांगला लागतो, आनंद येतो। अजून चायनीज नाही, म्हणजे पावसाळ्यात जर तुम्ही नदीकाठी जर आंघोळीला गेलात डॅमला वगैरे तर हे तुमचे आवडीचे पदार्थ आहेत है ना। आणि पापडी
म्हणजे स्टार्टरमध्ये पापडी, थोडीशी पापडी. आता डॅमवरून आंघोळी करून आम्ही सगळेजण निघालेलो आहोत आमच्या मार्गाने. जसे आम्ही पालशेतला जाणार म्हणून तुम्हाला आता उल्लेख केला होता, पण हा व्लॉग इथपर्यंतच असणार आहे. आता आम्ही चाललेलो आहोत शृंगारताईच्या दिशेने आणि तिथून आम्ही पालशेत गाठणार आहोत. खरोखरच आनंद आला, खूप मजा आली. थोडा पाऊस होता, पाऊस असता तर अजून खूप मजा आली असती, मात्र तरीसुद्धा खूप एन्जॉय केलं आहे आम्ही. आमचा हंजला जो आहे त्यानं खूप एन्जॉयमेंट केलं आहे आणि एन्जॉयमेंट बरोबर तुम्ही त्याला पाहू शकता, त्यानं बलिदान सुद्धा केलेले आहे, त्याच्या पायाला सुद्धा इजा झाली आहे, पण खूप एन्जॉय केलं आहे. आणि आम्ही जे फूड आणलं होतं खाण्यासाठी ते आम्हाला थोडंसं कमी पडलं, कारण हंजलाचा त्याच्यावर मारा मोठ्या प्रमाणावर होता. हे इसमें बहुत माहीर आहे आणि नक्कीच कोकणी आसिमच्या माध्यमातून मला खूप आनंद वाटतो की आपल्या ग्वागरमध्ये सुद्धा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि साता समुद्र पार अशा ठिकाणावर लोक जात असतात पोहायला. लोणावळा असेल, सवत्सडा असेल, मालवण येथील असेल, मात्र ग्वागरमध्ये सुद्धा काहीतरी आहे आणि ज्याचा सर्वांना त्याची माहिती मिळावी याच इच्छेने मी हा व्लॉग केला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती दिली आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. येथे ब्रेक घेत आहोत.